तर बघा सकाळचा टाइम आहे. ह्यांनी नाश्ता केला, ह्यांचा डबा भरून दिला आणि हे गेलं निघून कामाला. आणि हे बघा इकडं आपली जोड अजून झोपलेली आहे. आणि आज काही दोघं पण लवकर नाही उठणार का, आज शाळेला सुट्टी आहे म्हणून, बाकी काय नाही. तर बघा मुलगी असल्याला किती फायदा होतो या. हे बघा माझी मुलगी काय करते या ते तुम्हाला दाखवते बरं का. काय करते मुली, तर बघा ही ताक करते. आणि हे ताक घरी नाही केलेलं बरं का, विकत आणलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल ताक कसं काय करायचं घरी, म्हणजे विकत आणलंय तर ते डायरेक्ट आपण ग्लासामध्ये फोडून देऊ शकतो या. पण त्याच्यामध्ये तिने मसाला टाकलाय. कसला मसाला, आपला तिखट मसाला नाही बरं का, ताक मसाला टाकलाय. आणि ती आता मला आणि हे काय ह्या ठोंब्याला देणारी. हे बघा, हे बघा तयार झाला ताक मसाला. बघू दे कसं केलायस. अगं मसाला टाकला का नाही याच्यात, काय झालंय. तुला नाही घेतलं वय. त्याला का छोटे घालास बरं. धर हे मोठे घे तू, ते छोटे दे मला धर. अगं फुल भरून दिलं काय आर्या. मसाला टाक बाळा, अजून मला मसाला कमी वाटतोय. बघू बरं पिऊन कसं वाटतंय. काय दिले. मसाला थोडा कमी वाटतोय. थोडं टाक मसाला. तर बघा मसाला कसला आहे तुम्हाला दाखवते बरं का. थांब बघू दे. थोडंच टाक, थोडंच टाक. बचाला बचाला बघू दे. तर बघा हा मसाला आहे, ताक मसाला आहे बरं का हा. तर ह्याच्यामध्ये आहे ना हा मसाला आणून जर असं ताकात टाकून पिलं ना तर लय भारी लागत आहे. चवदार लागत आहे ताक. म्हणजे ताक आता गरमायचं पिलेलं चांगलं असते या. पण त्याच्यामध्ये हा मसाला जर टाकून पिलं तर लय ना भारी टेस्ट येते या. जसं की बाहेर बघा जरा, मी नाही बाहेर कधी ताक पिले, म्हणजे असं मसाला ताक नाही कधी पिले बरं का. पण कितीला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर प्याला असला तर. पण आपण जर घरी आणून 20 रुपयाचं ताक आणून जर घरी, हा जास्त महाग नाही मसाला, 10 रुपयाला आहे फक्त ताक मसाला. जर घरी आणून आपण जर अशा प्रकारे पियाला ना टाकून ताकामध्ये, लय एक नंबर लागत या. आणि तुला पण पाहिजे तर हे बघा असा मसाला टाकाय पाहिजे. तिने थोडासा कमी टाकलाय. मीच कमी टाकाय सांगितलं होतं बरं का, कारण हा मसाला जरा खारट आहे. मी खारट जास्त खात नाही. काय धर करते. छोटी मोठी कामं ही आर्या करते बरं का. आपली सगळी घरातली छोटी मोठी कामं जी आहेत ना, हेच नाही बरं का, हे पण करतो. व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवत असते बरोबर का नाही, की जेवढी बी म्हणजे लहान पोरांना करण्यासारखी कामं आहेत ती दोघं पण करतात. आता मी कुठं बाहेर जात नाही कामा बी, मला की मी कामाला जाते म्हणून हे करतात. पण प्रत्येक मुलीला वळण पाहिजे घरातल्या कामाचं बरोबर का नाही. घरातलं कामाचं वळण असलं ना की त्याचं वळण पुढं लागतं. म्हणजे म्हणतात ना की आईचं शिक्षण जे असतंय ते त्या संस्कारामधूनच मुलं पुढं तसं शिकतात. आणि मुलीच्या जातीला तर वळण असावंच घरातल्या कामाचं. कारण ज्या पण वेळेस लग्न करून मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाते तिथं आईचा उद्धार होतो बरोबर का नाही. त्यामुळे ना मुलीच्या जातीला, म्हणजे आपण आता म्हणतोय नको शिक्षण आहे, शिक्षणाबरोबर घरातलं काम पण आलं पाहिजे. घरातलं काम, धुणं भांडी स्वयंपाक, हे ज्या कामात पण मुलगी चोख पाहिजे बरोबर का नाही. तर काय मुली बघा, बरेच मुली म्हणजे मी अशा बघते बरं का पुण्यामध्ये अशा सिटीमध्ये राहणाऱ्या, तर त्या मुली आहेत का नाही की त्यांना स्वयंपाक चहा पण काढवता येत नाही. बरेच मुली आहेत बरं का अशा. मी काय बरेच नाही म्हणजे काय मुली नाही तर परत म्हणताल की बरेच म्हणजे सगळ्याच मुली नाहीत. आमच्या इकडे ना खेडेगावला बघा, खेडेगावच्या पुरी ज्या आहेत ना, प्रत्येक पोरगी आई शेताला जाती. थांबा तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्याने बोलते आता. ह्या बघा पहिलं ताक पिलं म्हणलं, नंतर व्हिडिओ काढावा ताक पिऊन. तर बघा खेडेगावच्या ज्या पुरी आहेत म्हणजे आत्ता पण
आमच्या वेळेस तर होतं अशी पद्धत, पण आता पण तेच वळण आहेत पुरीला. तर पुरींची शाळा कधी असते? सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मराठी शाळेचा टायमिंग हा असतो या. मग सकाळी पुरी पाणी भरून, आता पहिलं तर आमच्या वेळेस कसं होतं, लय लांबून पाणी आणायला लागायचं, पण आता तसं नाही. आता घरोघरी नळ आलेले आहेत, पण सकाळचं पाणी येतं, म्हणजे खेडेगावला पण दिवसाड पाणी येतं. मग ते पाणी भरून धुणं धुवून आपल्या आपल्या येण्या घालून पुरी शाळा गाठत येतं. आणि आया काय कामं करतात? स्वयंपाक करतात आया आणि शेत गाठतात. तसं आपल्या पुणे सिटी मधल्या पुरीला आहे का तेवढीच असती. आणि पुरी केव्हा म्हणले आहेत माहितीये का? 5वीला 4थीला 5वीच्या पुढं तर सगळ्या पुरीला स्वयंपाक हा सगळ्या पुरीला येतो या. म्हणजे आता पण तीच पद्धत आहे, आमच्या वेळेस पण तीच होता. आम्हाला तर माझं तर मी म्हणते ज्या वेळेस मला आहे ना भात पण उचलून ठेवता येत नव्हता चुलीवरती, म्हणजे इतकं बघून ते जड वाटायचं मला. म्हणजे 5वीच्या मुलांना 5वीची मुलगी म्हणजे लहानच असते की एवढं काय तिला समज असते का? पण भात उचलायला आहे ना, भात धुवून ठेवायचा आणि मात्र यायला म्हणायचं की तेवढा भात चुलीवरती ठेवू का, तर उचलायचा नाही भात. एवढ्या वयापासून मी स्वयंपाक शिकली या. एवढ्या वयापासून स्वयंपाक करते मी. म्हणजे घरात पहिलं तर असं होतं, शिक्षण नसलं तरी चालेल, पण स्वयंपाकात पोरगी चोख पाहिजे. पहिलं आमच्या वेळेला तर असं होतं. पण आताच्या पण खेडेगावच्या पुरी आहेत बरं का, घरातला सगळा बारकावा निरकावा संध्याकाळी ज्या पण वेळेस 5:30ला घरी येते, 6:30 वाजतात घरी यायला. आता आमची रानची वस्ती असल्यामुळं, गावात शाळा असल्यामुळं 5:30-6 वाजतात घरी यायला. मग आई शेतावरून येसपर्यंत आईला संध्याकाळच्या 7 वाजतात घरी यायला. मग तोपर्यंत राग भरणं, चुलीतली जाडलोट करणं, गुरांचा गोठा लोटणं, शियान टाकणं, हे पोरींना कामं येतं आमच्या तिकडं खेडेगावला. अजून पण आहे, अजून पण ते पद्धत आहे बरं का आमच्या तिकडं. आता इथल्या आपल्या पुणे सिटी मधल्या पुरींना एवढं. आता बघा थोडक्यात मी सांगायचं उदाहरण तुम्हाला सांगते. आर्याचं एखाद्या वेळी भांडी घासायला लागली आणि तिचं पप्पाचं घरी असलं ना, तर मला लय बोलते येतं की पुरीला भांडी घासायला लावलीस, पुरीला भांडी घासायला लावलीस, पुरीला तू बसतेस पुरीला. पण वळणं पाहिजे, वळणं ही महत्वाची आहेत, बरोबर का नाही? पुरीच्या जातीला प्रत्येक मुलीला आयांच्या हातामध्ये असते वळणं लावायची. आता आयास निघाल्यात ना, अजून आयास मध्ये नको नको तिला काय जमत नाही, नको नको तिला काय. आपण शिकवल्याशिवाय तिला जमणार आहे का? मुलीचा पहिला गुरु ही आई असते. आईने जर प्रत्येक गोष्ट शिकवली ना, तर त्या मुलीला ते वळण लागतंय स्वयंपाका पाण्याचं. नाही तर मग नवऱ्याच्या घरी आईचाच उद्धार होतो या. काय शिकवलंय तुझ्या आईला? पहिल्यासारखं जात आता नाही राहिला. पुरी आता शिक्षण शिकलेले आहेत, कामाधंद्याला बाहेर पडतात आणि घरी दुनिया भांड्याला स्वयंपाकाला बाई ठेवतात. पण आपल्याला पण एखाद्या वेळेस बाईच नाही आली, आपल्याला पण करून खायला तर यायला एवढ्यापर्यंत तरी स्वयंपाक यायला पाहिजे, बरोबर का नाही? तर बघा, माझं फक्त सांगण्याचा उद्देश हाच आहे की मुलीला आहे ना घरातलं काम यायलाच पाहिजे, बरोबर का नाही? तर चला, एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.